पुणे एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाका परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे आणि याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। धो एकतर पाऊस बरसतोय आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं या महामार्गावर पाणी आलेलं आहे तर हा रस्ता म्हणावा की एखाद्या नदीचा प्रवाह अशी परिस्थिती या मार्गावर निर्माण झालेली आहे। वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उर्से टोल नाका परिसरामध्ये ही दरड कोसळल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। बाजूला जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या खडीचं या ठिकाणी बांधकाम आहे। अवघड होते साहेब, बकुल अवघड होते। ठीक आहे, आपण बघू शकतो की या ठिकाणी नागरिक जे आहे ते अडकलेले आहेत आणि आता अनिश्चित वेळ आहे की हे सर्व परिस्थिती आहे ते कधी सुधारू शकते। मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी अडकले तर चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आलेले, मात्र जे रस्त्यांवरती नागरिक आलेले होते किंवा गाड्यांमधून जात होते सध्या नागरिक अडकले तर चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही नागरिक समोरून आले आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी अडकलात? आम्ही कमीत कमी 1.5 तास। पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे का? कधीपर्यंत हे सर्व क्लिअर म्हटलं होतं आधी आपल्याला गाईड केलं होतं की तुम्ही इथनं U-टर्न मारा, पण माझा मुलगा मुंबईला येतोय सिंगापूरवरनं, मग आता त्याला मी नाशिकला पाठवलंय आणि आम्ही गाडी ड्रायव्हर बरोबर सोडले आणि चालत चाललो। रस्त्यांवरती पाण्याचा मोठा प्रवाह आहे, सुरक्षेचं कारण मोठं निर्माण या ठिकाणी जाऊ शकतं। पोलिसांकडून या ठिकाणी मला काय सांगण्यात? आता हे नॅचरल आहे, त्याला पोलीस काय करणार आणि आपण काय करणार? पोलीस काय सुरक्षेच्या तुम्हाला सूचना देतात? त्यांनी सांगितलं होतं ना U-टर्न मारा, जाऊ नका पुढे म्हणून। आता याच्या पलीकडे काय बोलतील बिचारे? आपण ऐकलं नाही ते आपली चूक आहे। आपण बघू शकतोय खरं तर पोलिसांकडून या सर्व नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत होत्या, मात्र जे नागरिक रस्त्यांवरती गाड्या घेऊन आले त्यांना आता मोठा सामना जो आहे तो संकटाचा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून वारंवार सांगण्यात आलेलं होतं की सध्या रस्ता बंद आहे, तुम्ही या रस्त्याचा वापर करू नका, मात्र तरीही जे काही नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत त्या सर्व नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न मोठा गंभीर निर्माण झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की या पाण्याच्या प्रवाहातून एक बस जे आहे ते पुढे जाताना आपलं चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी तर झालेलीच आहे, मात्र पाण्याचा मोठा प्रवाह सध्या हायवेवरती येत आहे आणि या पाण्याच्या प्रवाहासोबत मोठमोठे दगड जे आहेत ते सुद्धा रस्त्यावरती येत आहेत। काही नागरिक या ठिकाणी आणखी आहेत, आपण त्या नागरिकांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी अडकलेले आहेत? 2 तास। पण तुम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलेलं होतं तरी तुम्ही रस्त्यांवरती आलात, आता काय तुम्हाला सर्व संघर्ष करावा लागला? आता बस आम्ही आले बस नाही आलो, आम्ही बसमध्ये बाहेर माणसं आहेत, जेवायला नाही खायला काहीच नाही इथं। आता किती वेळापासून तुम्ही या ठिकाणी अडकलाय? यायला 2 तास। आता पुढे तुम्हाला कुठे जायचं? यायचं मुंबईला। आपण बघू शकतोय की खरं तर ही मुंबईला जाणारी काही नागरिक आहेत की ती या रस्त्यांमध्ये अडकलेली आहेत। सध्या उर्से या गावामध्ये हा पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती आलेला आहे। अगदी मोठे दगड जे आहेत त्या पाण्याच्या प्रवाहासोबत आलेले चित्र जे आहे ते सध्या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघू शकतोय की कशा पद्धतीनं अगदी पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो रस्त्यांवरती या ठिकाणी आलेला आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामधून हे नागरिक असतील किंवा वाहनधारक आहे ते अगदी मोठा सामना करत गाड्या या ठिकाणून बाजूला काढत आहेत। मात्र पोलीस प्रशासन वारंवार नागरिकांना सूचना देत आहे की तुम्ही सध्या रस्त्यांकडे म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती येऊ नका, पूर्णपणे मुंबई एक्सप्रेस हायवे बंद आहे अशा वारंवार सूचना देत आहेत। मात्र जरी जे काही नागरिक या रस्त्यांवरती आलेले आहेत ते सुद्धा आता या सर्व वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत, मात्र वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले असताना सुद्धा पाण्याचा प्रवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या एक्सप्रेस हायवेवरती आलेला आहे आणि या पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक दगड सुद्धा रस्त्यांवरती आलेले आहेत, त्यामुळं सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आहे ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे दगड जे आहेत ते रस्त्यांवरती आलेले आहेत आणि या दगडांमधून वाहनांना मार्ग काढताना मोठा संकटांना सामना करावा लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, उर्से। नक्कीच आमचे प्रतिनिधी प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहेत आणि त्यांच्याकडून आपण यापुढे सुद्धा या ठिकाणची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उर्से टोल नाका परिसरामध्ये ही दरड जी आहे ती कोसळलेली आहे। रस्त्याच्या एका बाजूला जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या खडी आणि दगडाचं या ठिकाणी बांधकाम आहे, मात्र वरतून येणारा प्रवाह इतका जास्त आहे की अक्षरशः ही खडी आणि हे दगड जे आहेत ते आता महामार्गावर आलेले आहेत। मोठमोठे दगड जे आहेत त्या मार्गावर आहेत, त्याच्यामुळे पोलिसांकडून देखील यंत्रणांकडून देखील आवाहन केलं जात आहे की या मार्गावरून प्रवास करू नका आणि U-टर्न घेण्यासाठी त्यांना सांगितलं जात आहे। मात्र तरी सुद्धा मोठमोठ्या बसेस किंवा छोटी मोठी चारचाकी वाहनं जी आहेत ती या मार्गावरून आता निघालेली आहेत। जे त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तासनतास त्यांचं या ठिकाणी खोळंबा झालेला आहे। गाड्या पुढे जाऊ शकत नाहीयेत, दरड कोसळलेली आहे, त्यामुळे गाड्या आहेत तिथेच आहेत। पूर्णपणे वाहतूक जी आहे या मार्गावरची ठप्प झालेली आहे।
ज्या मार्गाच्या ठिकाणी वरतून पाणी कोसळतंय, धोधो पाऊस आणि धोधो पाणी जे आहे ते खाली रस्त्यावर येत आहे, त्याच मार्गावर त्या भागामध्ये आपण पाहता या दृश्यांमध्ये मोठमोठे दगड जे आहेत त्या मार्गावर आलेले आहेत. मात्र त्यातून सुद्धा ही चारचाकी वाहनं जी आहेत ती मार्ग काढतायत.